नमस्कार सर्वांना. माझं नाव सानिया संभाजी कोंडेकर आणि आज मी तुम्हाला अर्ली स्टॉपिंग म्हणजे काय आणि हे का यूज केलं जातं मशीन लर्निंग मध्ये हे थोडंफार एक्सप्लेन करणार आहे. तर बघूया. तर सर्वप्रथम आपण पाहूया अर्ली स्टॉपिंग का गरजेचं आहे आणि ते का यूज केलं जातं. तर मशीन लर्निंग मध्ये मॉडेल ट्रेनिंग डेटावरती वेल परफॉर्म करतो, बट टेस्टिंग डेटावर किंवा अनसीन डेटावर तो वेल परफॉर्म करत नाही बिकॉज ऑफ दी ओव्हरफिटिंग. त्यावेळी अर्ली स्टॉपिंग यूज केलं जातं, जे ओव्हरफिटिंगला रिड्यूस करतं बाय हॉल्टिंग द ट्रेनिंग. तर एक्झाम्पल पाहूया. ज्यावेळी आपण मॉडेलला ट्रेन करतो त्यावेळी व्हॅलिडेशन अॅक्युरसी इम्प्रूव्ह होती आणि सम इपॉक्स नंतर ती ड्रॉप होती, कारण आपण त्याला मल्टिपल इपॉक्स वरती ट्रेन करत असतो. तर अर्ली स्टॉपिंग इथे यूज केलं जातं की जे ट्रेनिंग स्टॉप करतं ऍट अ स्पेसिफिक इपॉक, जिथं की व्हॅलिडेशन परफॉर्मन्स बेस्ट असतो. त्यानंतर आपण पाहूया ओव्हरऑल कन्सेप्ट अर्ली स्टॉपिंगची. तर अर्ली स्टॉपिंग इज अ रेग्युलरायझेशन टेक्निक आहे. ती ओव्हरफिटिंगला कमी करण्यासाठी वापरली जाते आणि मॉडेलचं जनरलायझेशन इम्प्रूव्ह करण्याला वापरली जाते. ते मॉडेलचा परफॉर्मन्स मॉनिटर करतं व्हॅलिडेशन सेटवरती ज्यावेळी आपण मॉडेलला ट्रेन करत असतो. तर याची बेसिक आयडिया काय आहे, तर हे काय ते आपलं ट्रेनिंग स्टॉप करतं ऍट अ पर्टिक्युलर इपॉक, जिथं की व्हॅलिडेशन अॅक्युरेसी बेस्ड आहे मॉडेलची. त्यानंतर याचं वर्किंग मेकॅनिझम पाहूया. इथं आपण पाहू शकतो की अल्गोरिदम अर्ली स्टॉपिंगचा अल्गोरिदम आहे. त्याच्यामध्ये स्प्लिट डेटा, ट्रेन मॉडेल, मॉनिटर परफॉर्मन्स, सेट पेशन्स, स्टॉप आणि एस असेल तर सेव्हज बेस्ट मॉडेल. तर पहिली स्टेप आहे स्प्लिट डेटा म्हणजे डेटा ट्रेनिंग आणि टेस्टिंग सेट मध्ये डिवाइड केला जातो. त्यानंतर मॉडेल ट्रेन केलं जातं, मॉनिटर लॉस अॅक्युरेसी ऍट इच इपॉक. त्यानंतर ट्रॅक व्हॅलिडेशन. आपण ज्यावेळी इपॉक वर ट्रेन करतो त्यावेळी इच इपॉक नंतर व्हॅलिडेशन व्हॅलिडेशन लॉस चेक केला जातो. त्यानंतर ट्रेनिंगला अलाव केलं पाहिजे की फ्यू इपॉक्स नंतर थांब, ज्यावेळी व्हॅलिडेशन लॉस वन्स होतो. त्यानंतर इफ इपॉक्स मध्ये नो इम्प्रूव्ह असेल तर ट्रेनिंग स्टॉप केलं जातं आणि मॉडेल सेव्ह केलं जातं फायनली. तर एक्झाम्पल, जर व्हॅलिडेशन लॉस इपॉक 25 पर्यंत इम्प्रूव्ह झाला, त्यानंतर इन्क्रीज केलं जातं इपॉक 28 पर्यंत. तर आता आपण पाहूया चॅलेंजेस किंवा लिमिटेशन्स ऑफ द अर्ली स्टॉपिंग. फर्स्ट ऑफ ऑल, इट मे स्टॉप टू अर्ली, म्हणजे जर आपण मॉडेलला जास्त टाइम दिला तर ते इम्प्रूव्ह करू शकतं. त्यानंतर इट इज सेन्सिटिव्ह टू नॉईस, म्हणजे स्मॉल फ्लक्च्युएशन्स इन व्हॅलिडेशन कॅन लॉस द प्रीमॅच्युअर टाइम, म्हणजे जरा जरी काहीतरी नॉईस झाला तर तो लॉस होऊ शकतो. त्यानंतर चॉईस ऑफ द पेशन्स अँड मॅट्रिक्स, म्हणजे मॅट्रिक्स जे काय आहे ते केअरफुली चूज केलं पाहिजे. त्यानंतर हे अर्ली स्टॉपिंग आहे ते लार्ज डेटासाठी इफेक्टिव्ह नाहीये. त्यानंतर आपण पाहूयात आपण काय शिकलो या ओव्हरऑल प्रेझेंटेशन मधून. तर अर्ली स्टॉपिंग हे सिम्पल अँड पॉवरफुल आहे रेग्युलरायझेशन टेक्निक. ते कशासाठी यूज केलं जातं, तर ओव्हरफिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी, आणि ते न्यूरल नेटवर्क ग्रेडियंट बुस्टिंग या मॉडेल्ससाठी बेस्ट सुटेड आहे. आणि अर्ली स्टॉपिंग हे यूज केलं जातं टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन अंडर फिटिंग अँड ओव्हर फिटिंग. तर एक्झाम्पल पाहूया. CNN मध्ये पण इमेजेस ट्रेन करतो क्लासिफिकेशन मध्ये, तर अर्ली स्टॉपिंग ऍट इपॉक 18 yields higher test accuracy than training for all epochs. So, धन्यवाद.